शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार बच्चू कडू. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा, हिंदूंचे कटेंगे तर बटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. मतदारसंघात प्रचंड काम केलं, 6,700 कोटींची विकास कामं केली आणि मत मिळालं 67,000. सेवा हरली आणि राजकारण जिंकलं अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. धार्मिकता, लाडक्या बहिणींचा प्रभाव आणि EVM-मधील घोटाळा ही पराभवाची प्रमुख कारणे आहेत. 29ला मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आहे आणि त्यानंतर 2 तारखेला शेगाव येथे अधिवेशन आहे आणि येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यानंतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू, सत्तेत राहायचं की बाहेर हे ठरवू. गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा भाजपाने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं, असं म्हणून आज ही जी किमया आहे ते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे झालेली आहे. मात्र भाजप करेल असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची दावेदारी एकदम योग्य आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. धार्मिकता होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमचा सेवेचा झेंडा हारलेला दिसतं. प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं, 6,700 कोटी म्हणजे आणि मतं भेटले 67,000. एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे. धार्मिकता, लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि EVM-मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं. बच्चू कडूचा आता समोरचा अजेंडा काय असणार, काय भूमिका समोर? आम्ही आता समोर विचार करतो आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. 2 तारखेला आमचं शेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं आणि 29ला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आणि आम्ही 4 प्रश्न लोकांना विचारणार. सत्ता का सत्तेच्या बाहेर, झेंडा का सेवा, यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ. रस सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. जर बंडखोरी शिंदे साहेबांना केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती. भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं आणि म्हणून ही जी काही किमया आली आहे हे एकनाथ साहेबांच्या बंडखोरीच्या नंतरच आलेली आहे आणि त्याच्यामुळं भाजप असं करणार नाही मला असं वाटतं. शिंदे साहेबांची मुख्यमंत्र्याची दावेदारी हे 100% बरोबर आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.